या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। कारण याच महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संत महात्मा मंडळी जन्माला आली। दादा, महाराष्ट्रात कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात, प्रत्येक संतांचं चरित्र आपल्याला सांगतात, प्रत्येक संतांचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला समजून जातात। अगदी तसंच आहे महिला मंडळ, प्रत्येक संतांचं चरित्र वेगळं आहे, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। कारण संत बहिणाबाईंनी वर्णन केलं, बहिणाबाई सांगतात, संत कृपा झाली इमारत फळा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामतयाच किंकरा जैन केला विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। दादा, इथपर्यंत अभंग घ्यायचा। संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत तयार केली, त्या इमारतीचा पाया माऊली ज्ञानोबा झाले, त्या इमारतीला भक्कम आधार देण्याचं काम माझ्या नाथबाबांनी केलं आणि त्याच इमारतीचा कळस जगद्गुरु तुकोबराया झाले। महिला मंडळ सांगू तुम्हाला, प्रत्येक संतांचं आपल्या जीवनात काहीतरी वेगळा बदल घडवतं, प्रत्येक संतांचं जीवनामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतं। पण नाथबाबांचं चरित्र असं आहे महिला मंडळ, नाथबाबांच्या चरित्रामध्ये 3 गुण पाहायला आपल्याला मिळतात। कारण नाथबाबा शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत। नाथबाबांचा पहिला गुण आहे शांत। नाथबाबा एवढे शांत होते महिला मंडळ, यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला, ही नाथबाबांची शांती होती। दुसरा गुण आहे संत। दादा, आज या जगामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संत म्हणायचं कोणाला? कारण पोटासाठी फिरणारे संत भरपूर आहेत, गळ्यात मोठमोठ्या माळा घालून फिरणारे संत भरपूर आहेत, भगवे कपडे घालून फिरणारे संत भरपूर आहेत। शास्त्र सांगताय संत म्हणता येत नाही, संत म्हणायचं कोणाला? ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत। आणि महिला मंडळ, तेची संत ज्यांचा हे विठ्ठल, त्यांना संत म्हणावं। तिसरा गुण आहे नाथबाबांचा श्रीमंत। महिला मंडळ, नाथबाबा एवढे श्रीमंत होते की माझ्या नाथबाबांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता। मावशांनो, कशाचा होता? दादा, घरी बोलतात का? घरी बोलतात? बोला की बोल। कशाचा होता? पुरणपोळ्याचा। नाथबाबांच्या घरी पुरणपोळ्याचा नैवेद्य होता महिला मंडळ। तुम्ही दाखव नाही, साध्या पोळीचा, भाकरीचा तरी दाखवत जा। देवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे, देवाला नैवेद्य दिला पाहिजे, कारण देवाच्या नैवेद्याची ताकद फार मोठी आहे। दादा, मला सांगायचं तुम्हाला महिला मंडळ की नाथबाबांची श्रीमंती एवढी होती, रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता। त्या नाथबाबांचा अधिकार आहे। जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं, पण महिला मंडळ सांगू तुम्हाला, त्या नाथबाबांनी आपल्याला कितीतरी ग्रंथ संपदा दिली, आपल्याला हरिपाठ दिला, आपल्याला भागवत दिलं, रुक्मिणी सुंदर सारखा ग्रंथ नाथबाबांनी आपल्याला दिला। नव्हे कूट अभंगाची रचना सुद्धा नाथबाबांनी केली। दादा, कूट अभंग असे आहेत, सांगणाऱ्याला कळत नाही, त्यांना ऐकणाऱ्याला सुद्धा कळत नाही, एवढ्या अवघड अभंगाची रचना नाथबाबांनी केली। पण दादा, ही आपली जी आहेत ना साधी भोळी भाबडी भक्त, यांना तत्वज्ञान कळत नाही। कीर्तनात जरी लोकांना सांगायला गेलं तर लोकांच्या डोक्यावरून जातं, अंतःकरणापर्यंत पोहोचत नाही, आपल्या बुद्धीमध्ये घुसत नाही। म्हणून आपल्याला अगदी समजावं, कळावं आणि पचावं, याच्यासाठी नाथबाबांनी निर्मिती केली ती भारुडाची। महिला म्हणजे नाथबाबांचे भारुडे एवढे गोड आहे, जर कीर्तनामध्ये भारुड गायले ना, असं वाटतं उठून कीर्तनात नाचावे। कारण नाथबाबा म्हणतात, या शेजारणीनं बरं नाही केलं बयो, कसे चेहरे फुलले यांच्या, गुलाबासारखेच झाले। नाथबाबा म्हणतात, या शेजारणीनं बरं नाही केलं बयो, मला पण घरी